शिंदेंच्या शिवसेनेनं लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे। शिंदे गटाच्या पहिल्या यादीत 8 जणांची नावं आहेत। विशेष म्हणजे पहिल्या यादीत श्रीकांत शिंदेंचं नाव नाहीये, तर आतापर्यंत 5 ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे अशी थेट लढत होण्याचं निश्चित झालेलं आहे। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। शिंदेंच्या शिवसेनेनं लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली असून 8 जणांची उमेदवारी जाहीर केली आहे। पहिल्या यादीत 8 पैकी 7 विद्यमान खासदारांना शिंदेंनी पुन्हा तिकीट दिलंय। दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे आणि हातकणंगलेमधून धैर्यशील मानेंना तिकीट दिलंय। आपण वारंवार 2 व्यक्तींची लढत करण्याचा प्रयत्न करायला मला नम्रपणाने आपल्याला सांगितलं पाहिजे। हा 2 विचारांचा लढा आहे आणि म्हणून शाहू महाराज आणि संजय मंडलिक काही व्यक्तिगत हेव्यादेव्यात या निवडणुकीमध्ये उभा राहिलेले नाही। महायुतीचा मी उमेदवार आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज जे आहे आणि म्हणून त्यांच्या व्यक्तीच्या विरोधात मी लढवत नाही। पण कोल्हापूरच्या विकासासाठी जी महायुतीनं 5-10 वर्षामध्ये कामं केली, या राज्यामध्ये या 2.5 वर्षामध्ये कामं केली, हा विकासाचा अजेंडा घेऊन मी लोकांच्या पुढे जातो। रामटेकमधून विद्यमान खासदार कृपाल तुमानेंचा पत्ता कट झालाय। विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर झालेली नाही। तसंच ठाण्यातूनही राजन विचारेंच्या विरोधात उमेदवाराची घोषणा झालेली नाही। आता शिंदे आणि ठाकरेंमध्ये थेट लढती कुठे आहेत तेही पाहूयात। दक्षिण मध्य मुंबईत ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे, शिर्डीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडेंमध्ये लढत होईल। बुलढाण्यात ठाकरेंचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव अशी लढत होईल। हिंगोलीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध हेमंत पाटील, मावळमध्ये ठाकरे गटाचे संजोग वाघेरेंच्या विरोधात शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे मैदानात आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।